गेली 2 दिवस शनिवार रविवार मी माझ्या कामानिमित्त बाहेर आलो होतो आणि तिकडे नेटवर्क नव्हतं आणि त्यामुळे माझा फोन बंद होता. आज सकाळी नेटवर्क मध्ये आल्यानंतर 7:15 फोन चालू झाल्यानंतर आता 9:30 वाजेपर्यंत जवळजवळ 17 ते 18 लोकांचे फोन आले की OTP संदर्भात किंवा बँक पासबुक मागण्याची काहीतरी प्रक्रिया सुरू झाली. ह्या संदर्भात आपण वारंवार गेली वर्षभर झालं की सांगतोय कोणतेही डॉक्युमेंट देऊ नका, कोणताही OTP देऊ नका, तरी सुद्धा हे प्रकार चालू आहे. तरी सुद्धा आपला कामगार देतोय किंवा वारस देतोय, कारण आपण कदाचित त्याची चुकी म्हणता येणार नाही, आपण कुठेतरी कमी पडतोय, आपण ही माहिती पोहोचवत नाही आपल्या प्रत्येक कामगारापर्यंत. तेव्हा माझ्या तरुण वारसांना विनंती आहे की जास्तीत जास्त हा व्हिडिओ पुढे पाठवा आणि आपल्या कामगार आणि वारसांना जागरूक करा की कोणत्याही पद्धतीचा OTP असेल, कोणतेही बँक पासबुक कुठच्याही पद्धतीनं म्हाडा मागत नाही. म्हाडाच्या नावानं खोटे कॉल केले जातात. आम्ही म्हाडातून बोलतोय सांगून गिरणी कामगारांकडून माहिती मागवली जाते आणि त्या माध्यमातून गिरणी कामगारांचे कन्सेंट संमती पत्र भरून घेतले जातात मुंबईच्या बाहेरच्या घरांसाठी. आजपर्यंत आम्ही शांत बसलो कारण आपल्याला मुंबईतल्या अधिकारावर आपलं लक्ष केंद्रित होतं. त्यामुळे बाहेर काय चाललंय तिकडे जास्त लक्ष देऊन आपला जो काही केंद्रबिंदू आहे मुंबईतील घर तिकडचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून बाहेरच्या ज्या काही गोष्टी होती तिकडे आपण दुर्लक्षित करत होतो. परंतु महाराष्ट्र शासन असेल, गृहनिर्माण विभाग आणि फसवणूक करणारी जी काही बिल्डर लॉबी आहे त्यांना एक आज आम्ही थेट इशारा देतोय की ज्या पद्धतीनं गिरणी कामगारांचं गेले 42 वर्ष या व्यवस्थेनं शोषण केलंय त्याच्यात तुम्ही भर टाकू नका. कारण हे प्रकार आम्ही आतापर्यंत संविधानाच्या माध्यमातून संयमानं चालणारे एक गिरणी कामगारांची प्रथा परंपरा आहे, परंतु यापुढे रस्त्यावर तोडून मारलं जाईल एवढं मात्र लक्षात ठेवायचं. कारण खूप सहन करून झालंय. ही व्यवस्था काय करते खरं तर हा प्रश्न आहे. हातात बांगड्या भरल्यात का तुम्ही? व्यवस्था कशासाठी आहे? कोण बिल्डर कुठून येतात आणि इथल्या गिरणी कामगाराला, इथल्या मराठी माणसाला फसवतात. विधान भवनात मोठी मोठी भाषणं करून झाली, बिल्डरांवर गुन्हे नोंद करू. काय झालं त्याचं? माननीय मंत्री शंभूराज देसाईने उत्तर द्यावं याचं. आम्हाला विषय भरकटवायचे नव्हते म्हणून आम्ही शांत होतो या गोष्टीवर. परंतु अजूनही तेच प्रकार चालू असतील तर निश्चितपणाने या व्यवस्थेला त्याचा जाब विचारला गेला पाहिजे. अरे किमान जनाची नाही थोडी मनाची तरी बाळगा की आपण कशासाठी आलो इथे. व्यवस्था म्हणजे काय? लोकांनी सर्वसामान्य जनतेने निवडून दिले तुम्हाला कशासाठी? सर्वसामान्यांना फसवण्यासाठी? ही बिल्डर लॉबी असेल, हे व्यावसायिक कसे काय फसवू शकतात? खरं तर इथल्या व्यवस्थेचा नाकारतेपणा आहे. शुद्ध मराठीत म्हणायचं झालं तर हे बिल्डर, हे व्यावसायिक इथल्या व्यवस्थेला फाट्यावर मारतायत. ते का मारतायत? तुमचे हात त्या जे काही पूर्ण प्रकल्प आहे त्याच्यामध्ये रंगलेले आहेत किंवा त्या दडाखाली आहेत का, हा विचार करावा लागेल आता. आणि कदाचित तसाच काहीतरी प्रकार असू शकतो म्हणून या व्यवस्थेमधला कोणी त्याच्यावर बोलायला तयार नाही. हे प्रकार त्वरित बंद झाले पाहिजेत आणि याकरता आता सर्वांनी एकत्र पहिल्यांदा आपल्या गिरणी कामगार आणि वारसांना एकत्रित करा. गिरणी कामगार वारसांपर्यंत पोहोचा आणि माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा की कोणी यापुढे OTP कोणतंही बँक पासबुक देऊ नका. खूप झालं, कारण सहन करण्याची काहीतरी मर्यादा असते. संविधानिक लढाई संविधानिक माध्यमातून लढू, या गोष्टीमुळे आपण शांत बसलो. खरं तर मी आज या गोष्टीवर, कारण सकाळपासून फोन आल्यामुळे हे बोलायला लागते की फोन चालू केले गेले, हे फोन चालू झाले, हा प्रकार खूप पुन्हा चालू झालेला आहे. त्यामुळे असे प्रकार करणारे जे काय घटक आहेत त्यांना आता बाहेर काढून तोडून मारले पाहिजे. त्याच्याशिवाय कदाचित प्रकार बंद होणार नाहीत. सर्वांना जागरूक करा, सर्वांपर्यंत पोहोचा आणि माहिती जेवढी जास्त शेअर करता येईल. फक्त आपला गिरणी कामगार वारस फसू नये, बाकी यांचं काय करायचं निश्चितपणानं आपण सर्वांनी मिळून ते ठरवू. पुढची आपली एक मासिक बैठक असेल आता या महिन्याची, तिथे निश्चितपणाने या गोष्टीचा निर्णय घेतला जाईल. कदाचित त्या माळात बसून जे काय प्रकार चाललेत ते बंदच झाले पाहिजे. त्याच्यासाठी आता आवाज पहिल्यांदा उठवला गेला पाहिजे. तो प्रकार ऐच्छिक ठेवलेला आहे. ऐच्छिक पद्धतीने ज्याला जी स्वइच्छेने जाईल त्याला, आम्हाला त्याच्याबद्दल काही देणं घेणं नाही. परंतु फसवणूक करून जर कुठे कोण काय करत असेल तर निश्चितपणाने त्याचे दात घशात घालण्याची तयारी आता सर्व गिरणी कामगार आणि वारसांनी ठेवली पाहिजे. आणि ती निश्चितपणाने आपण येणाऱ्या काळात करू. 2 वेळेला त्या बिल्डरच्या ऑफिसवर जाऊन तिथे म्हाडामध्ये एकतर त्याचा जावई असल्यासारखं त्याला ते ऑफिस दिलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही म्हाडातून बोलून अशा पद्धतीची फसवणूक होत असेल. म्हाडा प्रशासन काय करतं, का पाठीशी घालते या सगळ्या गोष्टींना, की म्हाडाचे पण हात त्याच्यात रंगलेले आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार आणि जाब विचारला जाईल. त्यामुळे हे त्वरित बंद करा. अन्यथा म्हाडाचे अधिकारी असतील, गृहनिर्माण अप्पर सचिव माननीय असीम गुप्ता साहेब, तुम्ही काय करताय? तुमच्याकडे किती तक्रार दिलेले आहेत? वारंवार तक्रार देऊन सुद्धा फसवणूक झाले सांगून सुद्धा तुम्ही तिकडचा DPR काढलायत.
ह्याचंही उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. फक्त मराठी माणसाला फसवण्यासाठीच तुम्हाला तिथे बसवलंय का, हा आता विचार करावा लागेल. गिरणी कामगारांच्या प्रश्नावर प्रशासकीय व्यवस्था एवढी सुस्त का झालेली आहे? कदाचित असीम गुप्ता सारख्या व्यक्तीला तिथून हटून एखादा मराठी व्यक्ती जो इथल्या मराठी मातीचा विचार करेल अशा व्यक्तीची नियुक्ती करा, असा आता आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे. निश्चितपणाने हा पुढचे टप्पे आता खूप आक्रमकच घ्यावे लागतील, आक्रमकच निर्णय घ्यावे लागतील. आणि माझ्या तमाम गिरणी कामगारांनी वारस बांधवांना एक विनंती आहे, तुमचा नेता असेल, तुमचा राजकीय पक्ष असेल, बाजूला ठेवूनच या आंदोलनात उतरावं लागेल. तुम्ही कितीही गरीब आहेत किंवा कितीही त्या भावनेने त्याच्याकडे मागितलं, मागून देणारी वेळ निघून गेली, मागून देणारी व्यवस्था संपली. आता जे काय आहे ते तुम्हाला आंदोलनाच्या पवित्र्यात येऊनच मिळवावं लागेल, हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.